सर्वेपि सुखिनः सन्तु. नमस्कार. आज मी तुम्हाला विशिष्ट दिनानिमित्त आजच्या ही गोष्ट सांगते आहे. ही गोष्ट आम्ही लहानपणी ऐकलेली होती, पुराणातली असावी. तर गोष्ट अशी आहे की महामुनी नारद त्यांच्यासारखा विष्णुभक्त त्रैलोक्यात कुठेच नव्हता. विशेष म्हणजे स्वतः नारद मुनींनासुद्धा असंच वाटायचं की माझ्यासारखा श्रेष्ठ भक्तच नाही आहे, आणि यामुळे त्यांना आपण भगवंताचे भक्त असल्याचा गर्व होऊ लागला. भगवान विष्णूंना हे समजलं. त्यांनी नारदाला आपल्याकडे बोलवलं आणि म्हणाले की पृथ्वी तलावर माझा एक परमभक्त आहे, ऋषी मुनी आहेत, त्यांच्याकडे तू जाऊन ये. त्यांचं नाव सांगितलं. नारद मुनी एक दिवस त्यांच्याकडे गेले. ते महर्षींच्या समोर गेले नाहीत, मात्र ते काय कसं नाव घेतात याची दुरूनच अनुभवाची याची ठरवलं होतं त्यांनी. त्याप्रमाणे ते नारद मुनी त्यांचं निरीक्षण करू लागले. हे ऋषी काय करायचे, सकाळचे जंगलात जायचे, वनौषधी जमा करायचे आणि औषधं बनवायची. त्यांच्याकडनं सकाळपासूनच लोक यायचे आणि तयार केलेले जे औषधं, आजारांवरती औषधं बनवलेली असायची ते लोकांना द्यायचे. रात्रंदिवस कष्ट करायचे, औषध बनवायचे आणि रोगींना ते विनामूल्य औषधं द्यायचे. कुठलाच मोबदला त्या लोकांकडनं घेत नसायचे. नारद मुनीने हे पाहिलं की विष्णू तर म्हणतायत की हा माझा परमभक्त आहे, पण देवाचं नाव कुठे घेत आहेत, ते तर वैद्याचं काम करत आहेत. आणि असा विचार करून ते विष्णुलोकी आले आणि भगवंतांना सगळं सांगितलं की त्यांनी काय पाहिलं आहे, आणि विचारलं की तुमचा परमभक्त म्हणवत आहे, पण तुमचं नाव कुठे घेतो आहे. तेव्हा भगवंत म्हणाले, हे आचार्य, सतत तू जसं माझं नाव जपतोयस, नामस्मरण करतोय, तसं करत नाही आहेत, परंतु ते जनमानसात रोगनिवारणाचं काम करतायत. आणि हे जे अमूल्य काम आहे ती जनसेवा आहे, आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. म्हणूनच माझ्या भक्तांच्या नावात त्यांचं नाव प्रथम क्रमांकावर आहे. या श्रेष्ठ आचार्यांचं नाव आहे आचार्य सुश्रुत. प्राचीन भारतातील एक महान ऋषी, शल्यचिकित्सक, फादर ऑफ फार्मसी, शल्यचिक्रियेचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी सुश्रुत संहिता, शस्त्रक्रियेवरील, वैद्यकशास्त्रावरील महत्त्वाचा ग्रंथ लिहिलेला आहे. असे ते आचार्य सुश्रुत आहेत. आज त्यांची गोष्ट सांगण्याचं कारण, आज 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिवस. त्या निमित्ताने त्यांचं आचार्य सुश्रुत ह्यांचं पुण्यस्मरण, पुण्यश्लोकी असे हे महंत आहेत, म्हणून ही गोष्ट मी आज इथं सांगितलेली आहे.